नमस्कार, मी डॉक्टर मंगेश कुंभकर्ण, शिव हॉस्पिटल आणि डायबिटीज केअर सेंटर राहुरी. आज आपण पाहूया की जर रक्तातली साखरेची पातळी ही खूप दिवसांपर्यंत सतत अनियंत्रित राहत असेल, म्हणजे डायबिटीज जर सतत अनियंत्रित राहत असेल, तर अशा पेशंटला डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका संभवतो. तर आपण एक-एक करून डायबिटीजचे कोणते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे पाहूया. तर याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख म्हणजे डोळ्याची नजर कमी होणं, डायबिटिक रेटिनोपॅथी, ज्याच्यामध्ये डोळ्याची नजर कमी होऊ शकते, सडन विजन जाऊ शकते. काही पेशंट्समध्ये गम्स आणि डेंटल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. गम्समध्ये आणि याच्यामध्ये इन्फेक्शन्स होतात, की जे लवकर बरे होत नाहीत. डेंटल म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये मग दातांची झीज पण होते. बऱ्याच जणांना त्यासाठी खाण्याच्या पण अडचणी येतात. त्याच्यामुळे डायजेशनच्या पण अडचणी येतात अल्टिमेटली. तर याच्यामध्ये अजून काही व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, की ज्याच्यामध्ये हार्ट अटॅकची रिस्क वाढते. रक्तवाहिन्याशी संबंधित इतर रिस्क वाढते, की ज्याच्यामध्ये स्ट्रोक, पॅरालिसिस आणि काही पेरिफेरल आर्टरी डिसीज हे पण होऊ शकतात. हे जे रक्तवाहिन्याशी संबंधित कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होऊ शकतात. काही पेशंट्समध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी डेव्हलप होऊ शकते, ज्याच्यामुळे किडनीचं ब्लड फिल्टर करायची कॅपॅसिटी ही कमी होते. EGFR कमी होतो. त्याच्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज डेव्हलप होतो. अशा पेशंट्समध्ये पुढे जाऊन मग डायलिसिस वगैरे पण करण्याची गरज पडू शकते. त्याच्याबरोबर काही जेनेटोयुरिनरी इन्फेक्शन्स होऊ शकतात, काही स्किन इन्फेक्शन्स होऊ शकतात. जर रक्तातली साखर जर सतत अनियंत्रित असेल, तर स्किन इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन जे आहेत ते लवकर क्युअर होत नाहीत. त्यांना रेजिस्टन्स पण येतो आणि सतत ट्रीटमेंट लागते त्यांना. त्याच्याबरोबर काही पेशंट्समध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीचे पण कॉम्प्लिकेशन दिसतात. त्याच्यामध्ये पायाच्या शिरा ज्या आहेत त्यांना एक प्रकारे सूज आल्यासारखे गडबड घडते आणि त्याच्यामुळं सतत मुंग्या येणं, पाय जड पडणं, बधीर वाटणं, आग होणं हे कॉम्प्लिकेशन्स होतात. त्याच्यामध्ये काहींना जर डायबेटिक फूडचे कॉम्प्लिकेशन्स पण होतात, की ज्याच्यामध्ये जर जखम झाली असेल तर ती लवकर भरत नाही आणि छोटी जखम सुद्धा बऱ्याच वेळा मोठं रूप घेऊ शकते, मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन, सेप्टिसेमिया वगैरे होऊ शकतात. त्याच्याबरोबर डायबिटीज जर सतत अनियंत्रित असेल, तर काही डायबेटिक किटोएसिडोसिस आणि काही इतर कॉम्प्लिकेशन जे आहेत ते शुगर रिलेटेड ते पण होऊ शकतात. तर आपल्या रक्तातली साखर नियंत्रित ठेवा आणि कॉम्प्लिकेशन्स टाळा. धन्यवाद.